नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर 1 लिटर दुधापासून थंडगार सरबत बनवणार आहोत। अजिबातही दूध न आटवता एकदम सोप्या पद्धतीने आपण थंडगार सरबत बनवूया। तर बघा, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मुलांचा देखील शाळेचा टाइम टेबल बदललेला आहे। तर कडकडीत उन्हामधून जर मुलं शाळेतून घरी आले तर त्यांना देण्यासाठी असं एकदम सोप्या पद्धतीने थंडगार असं सरबत बनवून ठेवूया। लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर बघा, 1 लिटर दूध घेतलेलं आहे, जे आपलं नॉर्मल घरामध्ये रोजचं दूध येतं तेच घेतलंय। तर गोकुळचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर। आता दूध आपण इथे तापवण्यासाठी ठेवलंय, गॅस कमी करून ठेवलाय। त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चमचा ठेवायचा म्हणजे दूध उतू जात नाही। कमी गॅसवरती 1-3-4 मिनिटं दूध आपण फक्त तापवून घेऊया। गॅस कमी करून ठेवलाय, त्याच्यामध्ये चमचा ठेवलाय म्हणजे दूध उतू जाणार नाही। आता इथे आपण कस्टर्ड पावडर घेतली, तर तुम्हाला ज्या फ्लेवरची आवडते ती तुम्ही घेऊ शकता। तर पायनॅपलची इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, छोटे 2 चमचे आपण घेतली आणि 2 चमचे आपण त्याच चमच्याने इथे मिल्क पावडर घेतली। मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घातल्यानंतर काय होतं, दूध एकदम घट्टसर होतं, आपल्याला आटवून घेण्याची गरज पडत नाही। त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये छोटे 2 चमचे मिल्क पावडर घातली आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर घातली। तर तुम्हाला ज्या फ्लेवरची आवडते ती तुम्ही घेऊ शकता। तर थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने आपण त्याची पेस्ट करून घेतली। तर आता ही पेस्ट आपली रेडी झाली। तर आपण 1-4 मिनिटांसाठी दूध फक्त तापवून घेतले। दुधाला छानपैकी उकळी आली, तुम्ही बघू शकता। दूध आपल्याला अजिबातही आटवून घ्यायची गरज नाही, आपण मस्त सरबत बनवणार आहोत दूध न आटवता एकदम सोप्या पद्धतीने। तर बघा, आता दूध फक्त आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी फक्त तापवून घ्यायचे। कच्चा फ्लेवर निघून जाईल एवढं दूध आपल्याला तापवून घ्यायचे। मस्त अशी चव लागते, म्हणजे सरबत खूप छान असा टेस्टी होतो। तर आता तुम्ही बघू शकता, दुधावरती हलकीशी साय आली आणि दुधाला चांगली आपण उकळी काढून घेतली आहे। तर 1-5 मिनिटं मी हे दूध फक्त तापवून घेतलेलं आहे। आता जी पावडर आपण मिल्क पावडर कस्टर्ड पावडर जी एकत्र करून घेतली होती, पेस्ट करून घेतली होती, ती याच्यामध्ये थोडी थोडी करत घालून घ्यायची। गॅस इथे कमीच ठेवलेला आहे। एक हाताने आपल्याला याच्यामध्ये थोडी थोडी करत अशी धार सोडायची आणि एक हाताने चमच्याने मिक्स करत राहायचे, म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत। तर बघा, आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। गॅस फुल करू नका, दूध लगेच उतू जाऊ शकतं। तर बघा, अजिबात याच्यामध्ये गाठी झालेले नाही। आपण थोडं थोडं करत याच्यामध्ये ही पावडर मिसळून घेतलेली सोडून घेतली आणि एक हाताने मिक्स करून घेतली। आता 3 ते 3.5-4 मिनिटांसाठी आपण ही छानपैकी पुन्हा उकळी काढून घेऊया। तर बघा, छानपैकी मी पुन्हा उकळी काढून घेतली आहे। आपण याच्यामध्ये पावडर घालून घेतल्याच्या नंतर छानपैकी उकळी आलेली आहे आणि दुधाचा कलर तुम्ही बघू शकता, मस्त कलर आलेला आहे, कलर बदललेला आहे आणि लगेच दूध घट्टसर व्हायला सुरुवात होते। तर बघा, अशा पद्धतीने दूध घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये आपण अजून काही जिन्नस घालणार आहोत, तर खूप घट्टसर करायचं नाही आपल्याला। लगेच दूध छानपैकी इथे उकळलेलं आहे। तर बघा, आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर घालून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा उन्हाळी स्पेशल सरबत आपण आज बनवतोय। अजिबात दूध आटवून घेण्याची गरज नाही। तर 1 लिटर दुधापासून छानपैकी सरबत बनवून ठेवूया। तर मुलांचा आता शाळेचा टाइम टेबल बदललेला आहे, कडकडीत उन्हामध्ये मुलं शाळेतून घरी येतात, तर त्यांना देण्यासाठी अशा पद्धतीचा एकदम सोप्या पद्धतीने आपण थंडगार असा सरबत बनवून जर फ्रीजमध्ये ठेवला तर मुलांना देण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी पडतो आणि मोठ्या माणसांना सुद्धा हा खूप छान आवडेल। आणि हेल्दी सुद्धा आहे। तर बघा, आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेतली। तर साखरेच्या डब्यामध्ये ज्या छोटी वाटी असते, तर त्या 2 वाट्या आपण याच्यामध्ये साखर घालून घेतली आणि चमच्याच्या मापाने आपण पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर 6 चमचे याच्यामध्ये मी साखर घालून घेतली। गॅस बंद केलाय, थोडंसं नॉर्मल थंड करून घेऊ आणि फ्रीजमध्ये दूध आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया। फ्रीजमध्ये ठेवलं की थंड होईल आणि दाटसर देखील होईल। आता आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी एक पेस्ट तयार करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलंय आणि याच्यामध्ये आपण मोठे 2 चमचे पिस्ते भिजवून घेतलेले घालून घेऊया। तर हे मी कोमट पाण्यामध्ये 1-1.5 तासासाठी भिजवून घेतलेले आहे। तुम्ही 4-5 तासासाठी थंड पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता किंवा रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता। आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपण बदाम घेतलेले आहे, तर बदामाचे साल काढून घेतलेत। बदाम सुद्धा आपण छानपैकी भिजवून घेतलेले आहे, 10 ते 15 बदाम घेतलेले आहेत। आता ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत। आता आपण 1 चमचा भरून इथे मगज बी घेतले, ते सुद्धा मी भिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामधलं पाणी काढून घेतलंय। मगज बी, पिस्ता आणि बदाम याची छानपैकी आपण पेस्ट तयार करून घेऊया। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू। तुम्हाला पाणी जर घालायचं नसेल तर तुम्ही दूध सुद्धा घालू शकता। तर याच्यामध्ये मी 3-4 चमचे पाणी घालते आणि याची छानपैकी अशी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची। खूप पाणी घालायचं नाही, अगदी 2-3 चमचे पाणी घातलं आणि छानपैकी तुम्ही आता बघू शकता मस्त अशी बारीक पेस्ट आपण याची तयार करून घेतली। अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची। ही पेस्ट महिनाभर फ्रीजमध्ये टिकते, अजिबात खराब होत नाही
आणि याने आपला सरबत खूपच छान मस्त असा टेस्टी सरबत बनतो। आणि तुम्ही जरा ही जास्त प्रमाणात जर केली तर ही तुम्ही एखादी ग्रेव्हीची भाजी जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता, किंवा फ्रीजमध्ये तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवा, अजिबात खराब होणार नाही। आता मी दूध फ्रीजमधून काढून घेतले। आता हे आपण पेस्ट करून घेतलेली पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो चमचा घेतला आणि त्यांनी 2.5 ते 3 चमचे आपण ही पेस्ट याच्यामध्ये घालून घेतली। जी शिल्लक राहिली ती फ्रीजमध्ये ठेवूया। आता ही छानपैकी एकत्र करून घ्यायची। तर सरबतमध्ये बारीक तुकडे करून घातल्यापेक्षा अशा पद्धतीची पेस्ट जर करून घातली तर सरबत खूप छान टेस्टी बनतो। तर बघा पौष्टिक असा सरबत आपला इथे तयार झालेला आहे। आणि हा फ्रीजमधून मी लगेच काढलेला आहे, 15-20 मिनिटांमध्ये लगेच काढून घेतलाय। आता हा आपण ग्लासमध्ये काढून घेऊया। तर पुन्हा हा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण की मुलं अजून शाळेतून घरी आलेले नाही। थंड झाल्यानंतर हा प्यायला खूप छान लागतो आणि एकदम घट्टसर असा तयार होतो। तर बघा मस्त सरबत आपला इथे तयार झालाय। ग्लासमध्ये आपण काढून घेऊया आणि तुम्ही हवा तेवढा प्यायचा आहे तेवढा घेऊ शकता आणि बाकीचा झाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता। 2-3 दिवस अजिबात हा खराब होत नाही आणि जी पेस्ट आपण तयार केली ती सुद्धा महिनाभर खराब होत नाही, किंवा तुम्ही भाजीला सुद्धा ती वापरू शकता। तर बघा मस्त थंडगार असा सरबत आपला इथे तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने दूध न आटवता एकदम सोप्या पद्धतीने थंडगार असा सरबत तुम्ही देखील नक्की बनवून बघा। बनवायला देखील खूप सोपा आहे, झटपट तयार होतो। हेल्दी पौष्टिक आपला सरबत इथे तयार झालेला आहे। याच्यावरती आपण थोडेसे बदामाचे काप करून घालून घेतलेत आणि खूप मस्त असा दाटसर थंडगार आपला इथे हेल्दी सरबत तयार झालेला आहे। तर अजिबातही आपण दूध आटवलेलं नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण थंडगार असा उन्हाळी स्पेशल सरबत तयार केलाय। तर ह्या पद्धतीने तुम्ही आवर्जून नक्की बनवून बघा। बनवायला खूप सोपा आहे, झटपट तयार होतो, लहानांपासून मोठ्यांना आवडेल आणि हेल्दी सुद्धा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपला थंडगार सरबत तयार झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।